आणि आता थेट जाणार आहोत सेबी नोंदणी ग्रुप रिसर्च अनालिस्ट आपल्या सोबत आहेत प्रीती झेंडे. प्रीती झेंडे मॅडम, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. आणि मुळात सध्याची जी बाजारातली काही पडझड दिसतीये त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय आणि किती काळामध्ये सुधारणा तुम्हाला अपेक्षित आहे? आज आपण म्हणू शकतो की भारतीय शेअर बाजारामधला सर्वात एक मोठा काळा सोमवार असं पण म्हणू शकतो, राईट. इट्स ब्लॅक मंडे खूप जण याला म्हणतात आणि हे साहजिकच आहे, कारण की बरीच मोठी पडझड आपण बघत आहोत. आणि ही पडझड त्या मानाने जास्त आहे कारण की आपण 5 महिन्यापासून ऑलरेडी मार्केट करेक्ट होतच आहे. पण जसं तुम्ही बघितलं की अनिश्चितता जेव्हाही बाजारात असते त्यावेळेस त्या गोष्टी घडतातच. आणि मागच्या म्हणजे मागच्या आपण आठवड्यामध्ये ज्यावेळेस ट्रम्प साहेबांनी त्यावेळेस हे जे टॅरिफ वॉर चालू केलं त्याच्यानंतर बऱ्याच वेळा त्या गोष्टी घडतच होत्या. त्यावेळेस त्या ऍक्च्युली लागू झालं, म्हणजे 2 तारखेला आपण भारतावरती लागू झालं, जगामध्ये वेगवेगळ्या देशांवरती लागू झालं, तेव्हापासून ही पडझड जोरात राहायला लागली. आणि मागच्याच शुक्रवारी अमेरिकन मार्केट खूप जोरात कोसळलं आणि त्याचाच परिणाम आपण हे सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या मोठ्या मेजर इकॉनॉमीमध्ये आपण बघतो. तर ही पडझड दिसून येईल. आता ही पडझड किती काळ असेल त्याला सांगणं खरंच खूप कठीण असतं. मार्केटमध्ये अनिश्चितता असते, राईट. आणि अनिश्चितता ही फक्त एका बाजूने नाहीये. म्हणजे अमेरिकेने टेरिफ लावले तर बाकीचे असे काही बरेच देश आहेत ते रेसिप्रोकल टेरिफ लावायच्या तयारीत आहेत. तर ते सुद्धा अशा काही गोष्टी विचारात घेण्याची शक्यता आहे की ज्याने हा ट्रेड वॉर जो आहे तो अजून बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत, जेणेकरून ओव्हरऑलच इन्व्हेस्टर जे असतात गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण होईल असे ओव्हरऑल चित्र आहे. आणि तसं बघता आपण असं म्हणू शकतो की जे छोटा अवधीचा काळ आहे हा नक्कीच व्होलॅटिलिटीचा असेल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सजग राहणं फार गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची गुंतवणूक थांबवा, तर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तरी चालू ठेवणं गरजेचं आहे. पण नक्कीच करताय हे बघणं फार महत्वाचं आहे. आणि गुंतवणूक करताना तुमचं ऍसेट अलोकेशन हे लक्षात घ्या. उगाच भाराभार पैसा मध्ये टाकायचा का हेही बघणं फार गरजेचं आहे. मार्केट डाऊन आहे म्हणून पैसा इन्व्हेस्ट करायचा ही फिलॉसॉफी सगळ्याच वेळेस चालते हे बरोबर नाही. ही पर्सनलची गोष्ट आहे. त्या पर्सनल ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचा विचार करून तुम्ही निर्णय घेणं फार महत्वाचं आहे. नक्कीच. प्रीतीजी, मुळात आपण पाहतोय की भारतीय बाजारामध्ये जर आपण बदल पाहिला तर ज्या भारतीय बनावटीच्या कंपन्या आहेत, भारतीय बनावटीवर जोर देणाऱ्या कंपन्या आहेत, अशा कंपन्यांमध्ये थोडी तुलनेत कमी पडझड जाणवतीये का? कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होणारी पडझड आणि खास करून फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आपल्याकडे होत असते ती इन्व्हेस्टमेंट पाहता आपली पडझड तुलनेत बरी आहे अशी काही स्थिती आहे का? हो, नक्कीच. जर आपण पाहिलं तर बघा, एशियाई मार्केटचाच फक्त जर आपण विचार केला तर आपण लकी आहोत. आपल्याला टेरिफ त्या मानाने कमी लावलं आहे. जर तुम्ही व्हिएतनामचा विचार केला, चीनचा विचार केला, बांगलादेश किंवा बाकीचा विचार केला, जे ऑलरेडी डामाडोल आहे, त्यांच्यावर जर टेरिफ लागलं तर त्याचा केवढा मोठा परिणाम त्यांच्या इकॉनॉमीवर. त्या मानाने भारतावर हा कर जो आहे तुलनेने कमीच आहे. ती महत्वाची गोष्ट. आपण अमेरिकेशी जर ट्रेड करतो त्याचा आपल्या ओव्हरऑल ट्रेडमध्ये खूप कमी, म्हणजे 2% जास्त 2-2.5% आपला त्याच्याशी ट्रेड असतो. फक्त हे आहे की हा ट्रेड सरप्लस आहे. त्यामुळे मग आपल्याला गोष्ट जी आहे, इम्पॅक्ट जो होणार आहे टेरिफचा हा 0.5 ने आपल्या इकॉनॉमीवर होऊ शकतो. आणि त्यामुळेच आपल्याला आपले सरकार याच्या वाटाघाटी पण करत आहे. आणि त्यामुळेच जर तुम्ही बघितलं की जो शेअर बाजारामधली जी घसरण झालीये की बाकीच्या तुलनेने, म्हणजे बाकीच्या एशियाई कंट्रीच्या तुलनेने त्यात कमी झाली आहे. चायनामध्ये किंवा जपानमध्ये किंवा बाकीच्या एशियाई कंट्रीजमध्ये, हाँगकाँगमध्ये आपल्यापेक्षा जास्त पडझड झाली आहे. त्यामध्ये आपण 3.5 ते 4% म्हणतो, 8 ते 10% तुम्हाला घसरण दिसली आहे. आणि की त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट बाकीच्या देशांवर मोठा होणार आहे. ती गोष्ट जर आपण असं एक चांगली, आपण म्हणतो ना एखादी कठीण असेल त्याच्यात काय चांगलं होईल याचा जर विचार केला तर भारताला ही संधी आहे असं आपण म्हणू शकतो. या संधीचा यांनी फायदा घेऊन आपला जो ट्रेड आहे, म्हणजे जिथे ज्या दुसऱ्या देशांवर आयात शुल्कामुळे जे त्यांच्या किमती वाढल्या आहेत त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग जर आपण करायचा विचार केला त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो.
नक्कीच. प्रश्न विचारला की अशा काही कंपन्या आहेत त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराशी थेट संबंध नाही, अशा कंपनीचे शेअर कमी पडले आहेत का? हा, तर आपण म्हणू शकतो ते कमी पडले आहेत. आयटीला सर्वात फटका याच्या, कारण की डेफिनेटली आयटीचं जे काम असतं ते आंतरराष्ट्रीय असतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टी समजा त्यांच्यामध्ये अशी काही सूत्र किंवा अशा काही गोष्टी ठरवल्या गेल्या की त्याच्यामुळे आयटीवर याचा नक्कीच परिणाम, फार्मावरही आपण बघितलं असेल परिणाम, टेक्सटाईल मध्ये परिणाम होऊ शकतो. पण ज्या कंपन्या या आंतरराष्ट्रीय ट्रेड वॉर मध्ये नाही आहेत त्या भारतीय कंपन्यांना कमी फटका बसेल. पण ज्यावेळेस अनिश्चितता असते ना मार्केटमध्ये त्यावेळेस सगळ्याच कंपन्यांना मार्केट डाऊन असतं, म्हणजे काही कमी कंपन्या असतात ज्या आपण म्हणतो त्याच्यावर इफेक्ट होत नाही. आणि ही अनिश्चितता हा एक प्रकारचा आपण म्हणतो की सायकोलॉजिकल इफेक्ट आहे लोकांचा. ते लोक आत्ताच गुंतवणूकदार आत्ताच युक्रेनच्या वॉर मधनं बाहेर आले, इस्रायल हमासच्या युद्धामधनं बाहेर आले आणि त्याच्यानंतर स्थिरतावर होत नाही तर लगेच ट्रम्प सरकारचे हे सगळे ट्रेड वॉरच्या गोष्टी सुरू. त्यामुळे भीतीचं वातावरण, चिंतेचं वातावरण घरांमध्ये जेव्हा असते त्यावेळी सगळ्याच कंपन्यांवर याचा प्रभाव पडतो. म्हणून करताना स्पेसिफिक स्टॉक कडे जाण्यापेक्षा मी निफ्टी 20 मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, लॉंग टर्म साठी त्याचा विचार केला तर याचा फायदा होऊ शकतो. स्पेसिफिक स्टॉक बद्दल अजूनही आपण काही नक्की सांगू शकत नाही, कारण की प्रत्येक सप्लाय चेन मध्ये कुठे ना कुठे प्रत्येक स्टॉकवर याचा परिणाम नक्कीच होतो. अगदी. प्रीतीजी, मुळात जे डे टू डे ट्रेडिंग करणारे आहेत, इंट्राडे ट्रेडिंग करणारे आहेत किंवा ऑप्शनल ट्रेडिंग करणारे आहेत, यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? आणि दुसरी गोष्ट, जी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणारे आहेत अशांसाठी सुद्धा जर काही महत्त्वाचा सल्ला असेल, कारण या काळात खरेदी मोठ्या प्रमाणात केली तर कदाचित फायदा होऊ शकतो, त्याबद्दल थोडं सांगाल? बघा, मी तर ट्रेडर्सला नक्की सांगेल की सध्या तुम्ही कुठल्याही गोष्टीचा ट्रेड किंवा कुठल्याही गोष्टीचा कॉल घेऊ नका, कारण की मार्केट कुठे खाली जाईल, कशा पद्धतीने वळेल याचं काहीच आपण सांगू शकत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, ट्रेड एक सरकारचं किंवा सरकारचं एक खासियत आहे की पहिले ते करून देतात, बोलून देतात आणि मग बघतात की अरे याचा काय परिणाम, राईट. तर त्यामुळे ही गोष्ट त्याची झाल्यावर याचा परिणाम बघून हे परत काय गोष्टी करतील याचा कोणी त्याचा पत्ता आपल्याला लागू शकणार नाही. त्यामुळे कुठल्याही घाईघाईमध्ये ट्रेड घेणं, कुठलं पोझिशन घेणं खरंच खूप मोठे घेता हा ट्रेडर्सला. आणि म्हणजे माझं काम हे ट्रेडरला सांगण्यापेक्षा इन्व्हेस्टर्सला सांगणं, कारण की बघा ट्रेडर जे असतात त्यांना हे अनिश्चितता काही पुढे मागे याची सवय झाली असते. म्हणजे सामान्य गुंतवणूकदार असतात त्यांना अशा पद्धतीच्या मोठ्या फक्त मानसिक जास्त असतो, आर्थिक तर असतोच, पण त्यांची शेअर बाजारावरची एक जे विश्वास हळूहळू निर्माण झाला असतो त्याच्यावर एक घाला येतो. त्यांना असं वाटतं की अरे मी उगाचच माझे ट्रेडिशनल प्रोडक्ट जसे पोस्टाचे त्या गोष्टी सोडून मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलंय, तर त्यांच्या ज्या विश्वासाला तडा जाण्याचा अशा पद्धतीच्या गोष्टी करतात. पण मी हे तुम्हाला सांगू इच्छिते की दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट त्यावेळेस तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये विचार करता त्यावेळेस अशा ज्या गोष्टी असतात त्या होतच असतात, पण या गोष्टींनाच विचारात घेऊन जसं मी म्हटलं की प्रत्येक गोष्टीला एक सिल्वर लाईन असते. त्यामुळे भारताच्या सरकारने ही सिल्वर लाईन जी लाईनिंग त्यांना त्याचा जर उपयोग करून त्यांच्या याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढवतं, अशा गोष्टींची ट्रम्प साहेबांबरोबर त्यांनी चांगला जर वाटाघाटी करून अजून कुठली कर सवलत जर घेऊन आणि बाकीच्या देशाच्या तुलनेने आज आपल्यावर असलेली करवाढ कमी असल्यामुळे आपण अजूनही कॉम्पिटेटिव्ह आहोत. या कॉम्पिटेटिव्हनेसचा जर त्यांनी फायदा करून घेतला तर दीर्घकालीन याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही गुंतवणूकदार, सामान्य गुंतवणूकदार आहेत ते आपल्या आर्थिक लक्ष्यासाठी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, तरी घाबरून जायचे कारण नाही. सारख्या अनप्रेडिक्टेबल गोष्टींमधून आपण इतक्या चांगल्या रीतीने बाहेर आलो ही एवढी मोठी पडझड तुम्ही तर ही तर एक पद्धतीचं आपण म्हणतोय की नवीन जागतिक संरचना बनत असेल असं आपण या ट्रान्झिशन फेज मधनही जायला हवं. त्यामुळे तुमचे जे SIP आहे, ज्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही ऑलरेडी करून ठेवले आहेत पुढेही करणार आहेत त्या तसाच चालू ठेवणार. हे आर्थिक लक्ष तुमच्या 3 वर्षापेक्षा कमी अवधीचं आहे, त्याच्यासाठी मात्र कुठलाही त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच आर्बिट्राजच्या स्वतःच्या टॅक्स लायबिलिटीनुसार त्याच्यामध्ये
आणि तुमचं कॅपिटल जे आहे ते प्रोटेक्ट करून घेतो. पण दीर्घकालीन तुम्हाला जेव्हाही आपत्ती करायची असेल त्याच्यासाठी शेअर मार्केटच्या अशा पद्धतीत झाली ऍक्च्युली एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला उच्च देऊ शकली याच्यामध्ये गेलेली गुंतवणूक मग चालू घ्या तुम्ही. नक्कीच. प्रीतीजी, सगळ्यात महत्त्वाचं सोन्याच्या गुंतवणुकी संदर्भात थोडं सांगाल, कारण सोन्याच्या दरांबाबत बरेच तर्क असेहीच लढवले जात आहेत की दर कमी होतील. तुम्ही काय सजेस्ट कराल? बघा, सोनं हा नेहमीच जर तुम्ही पाहिलं तर सेफ सेफ हेवन म्हणून कन्सिडर होतो. म्हणजे ज्यावेळेस जागतिक येत असते त्यावेळी सगळे गुंतवणूक एफआय असतात, बँक असतात, रिझर्व्ह बँक कडे वळत असतात. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं त्याची जेव्हापासून ट्रम्प सरकार आलं त्यांनी त्या पुढे जाऊन येणार आहे त्याच्याबद्दल सांगणं झालं. तेव्हापासून एक अनिश्चितता मार्केटमध्ये होती आणि म्हणूनच खूप सारे गुंतवणूक सोन्याकडे. पण प्रत्येक चढणारी जी गोष्ट असते ती कधी ना कधी खाली त्याला बऱ्याचशा बाकीच्या गोष्टींचा आधार असतो. आणि सोनं हे कर्ज मध्ये चालत असते. ज्यावेळेस इक्विटी मार्केट हे कमी होत असतं त्यावेळेस सोन्यामध्ये तर आपण दिसतो. आणि ज्या वेळेस पुढे जाऊन फक्त इक्विटी मार्केट चांगलं परफॉर्म करावं लागतं सोन्यातनं लोक प्रॉफिट करून इक्विटी मार्केटमध्ये येऊ शकतात. त्यामुळे पुढे जाऊन सोन्यामध्ये प्रॉफिट बुकिंग नक्कीच येईल आणि त्यामुळे तुम्हाला सोन्याचे दर हे खाली शकतात. त्यावेळेस असं वाटतं की ज्या येणार आहेत ना त्यावेळेस लोक आपला पैसा हा थोडा कर्ज पण करत नाही असं पण होऊ शकतं. त्यामुळे मग शेअर मार्केट पण खाली आहे, सोन्याचे पण भाव ते पण जास्त जात नाही. त्या गोष्टी तुम्हाला दिसू शकतात कारण की लोकांना समजा जॉब आहे त्यामुळे ते पैसे स्वतः जाऊन ठेवतात आणि निदान तुम्ही त्याचा बेसिक खर्च आहे तो करू शकाल पण ते गुंतवणूक करत नाही. अनिश्चितता असल्यावर माणसाला समजत नाही नक्की कुठे गुंतवणूक. या सगळ्यांचा परिणाम वेगळ्या असेट क्लास मधल्या त्यामुळे पुढे जाऊन सोन्यामध्ये घसरण होईल कारण की पहिली एक गोष्ट तर प्रॉफिट बुकिंग ही अनिश्चितता असल्यामुळे खरंच काही करणार नाही. क्रूड ऑइलचं तुम्ही तुमचं पाहिलं तर क्रूड ऑइल मध्ये पण जशी झाल्यामध्ये क्रूड ऑइल आणि सोन्याचं थोडंसं एक प्रकारचा लिंक आपण त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना मार्केट जाऊ नये म्हणून त्याच्यात सोन्यात टाकले कारण की ते चढतंय तर असं करू नका. ऍसेट अलोकेशन ठरवा प्रत्येक ऍसेटमध्ये किती किती पैसे टाकायचे आहे आणि त्यानुसार तुम्ही ठरवा कारण की हे चढतं ते खाली येतं खाली आलेलं परत वरती जातं हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने ऍसेट क्लास वेगवेगळ्या पद्धतीचा परफॉर्मन्स करतात. त्यामुळे अच्युत लेवलवर असलेल्या सोन्यामध्ये करावी का थोड्या वेळ थांबून करावी थोड्या वेळ थांबून केली. नक्कीच. खूप खूप धन्यवाद प्रीतीजी, आमच्याशी बोललात आणि सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी.